जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. जिवंत परमेश्वर तुम्हावर आणि माझ्यावर प्रीती करणारा देव आहे. विशेष प्रकारे संपूर्ण विश्वासणारे त्याला पिता अशा प्रकारे संबोधतात, कारण तो खरा एकच देव आहे की ज्याने मनुष्याला निर्माण केलेला आहे. आणि त्याची इच्छा ही आहे की जेही मानव या भूतलावर आहेत ते संपूर्णपणे त्याच्या स्वर्गामध्ये यावं, ही जिवंत देवाची इच्छा आहे. आणि तो वारंवार तुम्हा सर्वांना या वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमाच्या द्वारे सांगत आहे. आणि तुम्ही अनेक जण हा जो काही संदेश आहेत किंवा प्रवचन आहेत ते बारकाईने ऐकत आहात, लक्ष तुमचं त्याकडे देत आहात. त्याबद्दल सुद्धा परमेश्वराला आनंद होतो, कारण त्याची इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होताना पाहणं हा सर्वात मोठा आनंद स्वर्गामध्ये दिव्य दूत त्या ठिकाणी साजरे करणार आहेत, जर तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली तर. स्वर्गीय परमेश्वराची इच्छा तुम्हासाठी सदैव चांगलीच आहे आणि तो त्याची इच्छा या बायबलच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे. आपला संपूर्ण जितका या कार्यक्रम आहे, यामध्ये जितके संदेश आतापर्यंत होऊन गेलेले आहेत किंवा यापुढे होणार आहे, ते सर्व बायबलवर आधारित आहेत. लक्षात घ्या. आणि जिवंत देवाची इच्छा बायबल आहे. बायबलच्या द्वारे आज तो तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये आणि संपूर्ण या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला कशाची गरज आहे, या सर्व बाबी तो विशेष प्रकारे आम्हाला मार्गदर्शनपर सांगत असतो. त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवन जे विशेष प्रकारे स्वर्गामध्ये जिवंत परमेश्वराने जे लोक त्याची वाणी ऐकतात आणि विशेष प्रकारे प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांच्यासाठी स्वर्ग आहे, हे प्रभूने स्पष्ट सांगितलेलं आणि अभिवचन दिलेलं आहे. आणि ते खरं आहे. आज आपण विशेष प्रकारे या संदेशामध्ये आज स्वर्गा संदर्भामध्ये अधिक विचार करणार आहोत. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक आपण आपल्या विषयाकडे लक्ष देण्यासाठी आपण विशेष प्रकारे प्रभूकडे सहाय्य मागू आणि तो आम्हाला सहाय्य पुरवेल, ज्ञान पुरवेल. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज असंख्य प्रेक्षक स्वर्गीय बापा या टीव्ही संचाच्या समोर परमेश्वरा तुझी वाणी ऐकण्यासाठी, तुझा संदेश ऐकण्यासाठी प्रभू त्यांनी त्यांची तयारी केलेली आहे. त्यांची अंतःकरणं तुझ्या वचनाच्या द्वारे भरून काढ आणि परमेश्वरा जे सत्य आहे ते त्यांना समजू दे. आणि प्रभू ज्या बंधनामध्ये अनेक जण असतील त्यामधून त्यांना बाहेर काढ आणि स्वतंत्रतेमध्ये आण, हीच माझी कळकळीची विनंती तुला आहे. तुझं वचन प्रभू आज अनेकांना स्वतंत्र करणार आहे. त्याबद्दल मी तुझा आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू या संपूर्ण प्रेक्षकांना जे परमेश्वरा नियमितपणे तुझी वाणी ऐकतात त्या सर्वांना सहाय्य कर, मदत कर आणि आशीर्वादित कर. आज नव्याने जेही प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याही सोबत तुला हीच माझी विनंती आहे, त्यांना सुद्धा तू आशीर्वादित कर. ये प्रभू आजच्या संदेशामध्ये विशेष प्रकारे तू सर्वांना सहाय्य कर, समजण्यासाठी बुद्धी आणि ज्ञान पुरव. आणि प्रभू तुझी कृपा दया आम्हा सर्वांवर असू दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे स्वर्ग हे खरे ठिकाण आहे, म्हणजे खरे स्थान आहे. लक्षात घ्या. स्वर्ग हे खरे ठिकाण आहे. हेवन इज अ रियल प्लेस. लक्षात घ्या. पवित्र वचन आम्हाला या बाबीमध्ये खात्री देत आहे. जे आज या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत प्रत्येक जण, माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण स्वर्ग आणि नर्क या विषया संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे आणि यावर तुमचा विश्वास आहे. जर तुमचा विश्वास नसता तर तुम्ही या आत्मिक कार्यक्रमामध्ये
आतापर्यंत एवढी रुची घेतली नसती किंवा तुमची आवड दाखवली नसती. लक्षात घ्या, ज्यांना देवविषयक, मुक्ती संदर्भामध्ये, पापांच्या क्षमेसाठी आणि जीवनामध्ये असलेल्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांची गरज भासते ते लोक आत्मिक कार्यक्रमामध्ये ओढल्या जातात. पण जगात असे अनेक लोक आहेत की जे चुकीचं शिक्षण देत आहेत, चुकीचा मार्ग लोकांना शिकवित आहेत आणि ते अशा प्रकारे सांगतात की सर्व काही या जगामध्ये आहे, इथेच स्वर्ग आहे, इथेच नरक आहे, इथेच सर्व काही करावं लागतं, यानंतर काही नाही. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की ते लोकांना भ्रमिष्ट करीत आहेत, फसवित आहेत आणि अनेक लोक त्यामध्ये फसत आहेत, कारण ते मग त्या कारणाने किंवा त्या बोलण्याच्या द्वारे निष्काळजी बनत आहेत, दुर्लक्ष करीत आहेत आणि असे अनेक लोक यामध्ये फसल्या जात आहेत. जरी ते स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टी करतात, पण असं त्यांना वाटतं की ह्या गोष्टी फार दूर आहेत आणि कदाचित त्या काही होऊ शकणार नाहीत. या फक्त एक संकल्पना आहेत, विचार आहेत किंवा तशा प्रकारे अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरा समोर चालत आहेत स्वर्ग आणि नरका संदर्भामध्ये. आणि म्हणून काही लोक या मुख्य गोष्टीकडे लक्ष न देता बाकी सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि येथेच मनुष्याची फसगत होऊन जाते की ज्या त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरल्या गेलेल्या आहेत की स्वर्ग आहे चांगल्या लोकांसाठी आणि नरक आहे वाईट लोकांसाठी. मग या सर्व गोष्टी अस्पष्ट होताना दिसत आहेत. पण आज या कार्यक्रमाच्या द्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वर्ग हे खरं ठिकाण आहे. याचा अर्थ काय आहे? स्वर्ग हे खरे ठिकाण आहे. लक्षात घ्या. आता आम्हाला माहित आहे की या पिढीमध्ये पुष्कळशा लेकरांनी हे अनुभवलेलं आहे की कोरोना नामक एक आजार या जगामध्ये आला, अजूनही तो आहे आणि कोविड-19 म्हणून त्याला संबोधल्या गेलेला आहे. आणि त्या काळामध्ये पुष्कळशा परीक्षा कॅन्सल झाल्यात. अनेक लेकरांना समोरच्या वर्गामध्ये स्थान मिळालं परीक्षेविना किंवा त्यांना तशा प्रकारचं ओझं वाटलं नाही. त्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्यात आणि त्यामुळे सर्व लेकरं पास झालेत आणि पुढच्या वर्गामध्ये गेलेत आणि मग काहींना वाटायला लागलं की फार चांगलं आहे, असंच पुढच्या वर्गामध्ये ढकलल्या जाणार आहे, जास्त अभ्यास करायची गरज नाही, ऑनलाईन क्लासेस होत आहेत, मग तशा प्रकारे आमची उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे आणि तशा प्रकारची सवय लागली. आणि मग आता खऱ्या परीक्षा होऊ लागल्या त्यावेळेस त्या ठिकाणी कठीण जायला लागलं अनेक विद्यार्थ्यांना. आता सुरळीत झालेलं आहे, पण त्या पिरियडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कठीण गेलं की आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे आणि गेलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे जीवनामध्ये असे काही प्रसंग आहेत की ते टाळल्या जात नाहीत. तशाच प्रकारे स्वर्गाला तुम्ही टाळू शकणार नाही, कारण एक खरं ठिकाण आहे आणि ज्यावेळेस अनेकांना कळून येईल तोपर्यंत वेळ झालेला असेल आणि मग त्यांचा निर्णय याबद्दल त्यांना पश्चाताप केल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग भेटणार नाही, कारण त्यांचं सर्व काही गोष्टी विचार त्या ठिकाणी राहून गेले राहतील. कारण स्वर्ग हे खरं ठिकाण आहे आणि त्याला ते मुकले फक्त त्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळे, त्याकडे अधिक विचार न केल्यामुळे. म्हणून आज मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की स्वर्ग हे एक खरं ठिकाण आहे, हे खरी जागा आहे. याचा अर्थ आहे की आम्हाला जागृत राहणं फार महत्वाचं आहे. विशेष प्रकारे जितकेही विश्वासणारे आहेत, प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, त्यांना हे वचन जागृत राहण्यासाठी, जागे राहण्यासाठी, आत्मिकरित्या जीवनामध्ये योग्य रीतीने चालण्यासाठी, शारीरिक कर्मे कशा प्रकारची आहेत ते पाहण्यासाठी, वाईट गोष्टी सोडून योग्य गोष्ट सत्कर्मे करण्यासाठी त्यांना ते जागे ठेवतात,
जागृत ठेवतात, कारण त्यांना माहित आहे की स्वर्ग ही खरी जागा आहे आणि ती त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे, जे त्या मार्गानुसार चालत आहेत, खऱ्या सत्य मार्गानुसार. पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं की स्वर्ग ही एक जागा आहे. त्याबद्दल आपण विशेष प्रकारे पवित्र वचनामध्ये वाचणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. बायबल मधून योहान कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 14 वर्स 3 काय सांगतं लक्ष द्या. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. बायबल आम्हाला सांगतं आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे याचा अर्थ की स्वर्ग हे खरे ठिकाण आहे आणि प्रभू प्रत्येकासाठी जागा तयार करीत आहे. याचा अर्थ तेथे राहण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी प्रभू येशू सामोरे गेलेला आहे. विश्वासणाऱ्यांना तेथे नेण्यासाठी, त्याच्या अनुयायांसाठी, जितकेही त्याच्यावर विश्वास ज्यांनी ठेवलेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि जे खऱ्या रीतीने जीवन जगत आहेत आणि विशेष प्रकारे मरेपर्यंत विश्वासू राहणारे आहेत, त्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्त जागा तयार करीत आहे. लक्षात घ्या, विश्वासणाऱ्यांना ह्या गोष्टी सर्वात महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं हे पण आहे की स्वर्ग नेमकं कसं आहे, हे सर्वात महत्वाचं आणि विशेष प्रकारे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि बायबलने याबद्दल कसल्याच प्रकारची गुप्तता ठेवलेली नाही. बायबलने अशा प्रकारे म्हटलं नाही की तुम्ही या आणि नंतर पहा आणि मग नंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. नाही, पहिले सर्व गोष्टी उघड केलेल्या आहेत. स्वर्गामध्ये नेमकं काय आहे, स्वर्गीय जीवन कसं राहणार आहे आणि स्वर्गामध्ये सर्व गोष्टी कशा प्रकारच्या आहेत, त्याचं पूर्ण वर्णन पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आहे. आणि विशेष प्रकारे बायबलमध्ये प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 22व्या अध्यायामध्ये त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. पूर्णपणे त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तेथे नेमकं कोणाला प्रवेश मिळणार आहे स्वर्गामध्ये आणि कोणाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही, याचंही त्या ठिकाणी वर्णन सांगण्यात आलेलं आहे. आणि विशेष प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की तिथे दुःख नाही, शोक नाही, रडणं नाही आणि विशेष प्रकारे मरणही नाही. सर्व काही आनंद आहे. प्रभू आणि जिवंत देव आम्हा सोबत सदैव आहे. तेथील रस्ते कशा प्रकारचे आहेत, सर्व काही त्या ठिकाणी वर्णन फार सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. आणि ते बायबलमध्ये स्पष्टरित्या पवित्र आत्म्याच्या द्वारे संपूर्ण अनुयायांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याकडे मनुष्याचं लक्ष असावं ही जिवंत देवाची इच्छा आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये कोण प्रवेश करणार नाही याचीही यादी याच 21व्या अध्यायामध्ये आणि विशेष प्रकारे 22व्या अध्यायामध्ये आलेली आहे की कोणत्या लोकांना प्रवेश नाही. लक्षात घ्या, ज्यांनी प्रवेश ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्यांना तेथे प्रवेश नाही. जे देवाला सोडून अन्य मार्गाला गेलेले आहेत आणि एकाच खऱ्या जिवंत देवाला ज्यांनी मानलं नाही, ज्यांनी प्रतिमा, वस्तू यांना जाऊन त्यांनी त्या ठिकाणी मुख्य आपल्या जीवनाचा निर्माण करता मानलं, अशाही लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. त्याचप्रमाणे भेकड आणि जे खोटे बोलणारे आहेत, लबाड आहेत, यांनाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. बायबलमध्ये त्यांची यादी देण्यात आलेली आहे. ती प्रत्येकाने विचारपूर्वक मनन करून त्यावर त्या ठिकाणी पाहायला पाहिजे, परीक्षण करायला पाहिजे की काय मी या यादीमध्ये आहे काय. आणि जर आम्ही त्या यादीमध्ये दिसत असू आम्हाला, तर आम्हाला आताच बदलण्याची संधी आहे, कारण स्वर्ग हे खरं ठिकाण आहे. आणि मग अशा गोष्टी घेऊन आम्ही स्वर्गामध्ये
कदापि जाऊ शकणार नाही आणि आम्हाला प्रवेश मिळणारच नाही हे बायबल सांगतं. आणि अशा प्रकारच्या वाईट लोकांचं स्थानही सांगण्यात आलेलं आहे. हे सर्वच्या सर्व नरकाकडे जाणार आहेत आणि नरक ही सुद्धा खरीच जागा आहे. हे काही खोटं नाही किंवा अशा प्रकारचं नाही की काही दिवसासाठी तुम्हाला किंवा अनेक लोक ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलाच नाही यांना संधी मिळून काही दिवस तिथे ठेवण्यात येणार आहे आणि मग त्यांना त्या ठिकाणी समजून येईल आणि मग ते रडतील आणि मग प्रभू ख्रिस्त त्यांना दिसेल, जिवंत देवाचा अनुभव त्यांना घडेल आणि मग तेथे जाऊन ते पश्चाताप करतील आणि मग त्यांना स्वर्गामध्ये घेतल्या जाईल. असं कदापि होणार नाही. याच भूतलावर सर्व गोष्टींचा निर्णय मनुष्याला घेणं गरजेचं आहे की त्याने नेमकं काय करावं. योग्य ती निवड त्याला योग्य परिणाम दाखवणारी आहे आणि चुकीची निवड त्याला चुकीचा परिणाम नक्की दिसणार आहे. मनुष्याला अनेक गोष्टी समजतात, फक्त स्वर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला स्वर्ग मिळणार नाही. पण नरकाबद्दलही न विचार केल्यामुळे त्याला नक्की नरक मिळेल हे त्याला समजत नाही. तो स्वर्गाचा विचार करत नाही, नरकाचा विचार करत नाही. ठीक आहे, पण नरकाचा विचार न करणाऱ्यांना सुद्धा नरक प्राप्त होईल हे त्यांना कळलं पाहिजे. हे बायबल आज आम्हाला सांगत आहे. विशेष प्रकारे आणखीन आपण पाहू शकतो की स्वर्गामध्ये सैतानाला कोणतीच जागा नाही. सैतान तेथे नसल्यामुळे बाकीच्या कोणत्याच त्याच्या वाईट गोष्टी तेथे राहणार नाही हे सर्वांना समजणं महत्वाचं आहे. आणि विशेष प्रकारे तेथे पाप नाही, तेथे आजार नाही आणि तेथे दुःखही नाही हे बायबल आम्हाला सांगतं. वचन वाचतो मी आपल्या सर्वांसाठी, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट कळून येतील. विशेष प्रकारे पवित्र शास्त्रामधलं प्रगटीकरण हे पुस्तक आणि यामधलं 4थं वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. प्रकटीकरण याचा 21वा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं. प्रेक्षकांनो लक्ष द्या या वचनाकडे. स्वर्गा संदर्भामधलं हे वचन आहे जे तुम्हासाठी विशेष प्रकारे आज या व्हॉट्सअप होप आत्मिक कार्यक्रमाच्या द्वारे तुम्हाला कळविण्यात येत आहे. बायबलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे लक्ष द्या. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 21 and verse 4. प्रगटीकरण याचा 21वा अध्याय आणि 4थं वचन. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 21 verse 4. तो त्यांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील, यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. पवित्र वचन तिथे सांगतं आम्हाला की तेथे मरण नाही, रडणं नाही, शोक नाही, कष्ट नाही, वेदना नाही. सर्व काही या जगातल्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व होऊन गेलेल्या आहेत. याचा अर्थ ज्या भयंकर यातना मनुष्याने या जीवनामध्ये भोगलेल्या आहेत त्या कोणत्याच त्या स्वर्गामध्ये त्याच्या वाट्याला येणार नाहीत, कारण त्या सर्व तेथे नसणार आणि तेथे सर्व काही आनंदच राहणार. हे बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. सर्वात महत्वाचं आहे की काही गोष्टींबद्दलचा आम्हाला विचार करणं फार महत्वाचं आहे. या महत्वाच्या गोष्टीकडे जर आम्ही दुर्लक्ष करतो तर किती भयंकर परिणामाला आम्ही सामोरे जाणार आहोत. या गोष्टीकडे, या प्रमुख स्थानाकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. हे महत्वाचं स्थान आहे जे देवाने मानवासाठी तयार केलेलं आहे. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक मानव स्वर्गामध्ये सदैव त्याच्या सोबत असावा. तुम्हाला कळत आहे प्रेक्षकांनो मी काय सांगत आहे. तुम्ही आणि मी सर्व काळांसाठी, सार्वकालिकतेसाठी, अनंत काळासाठी स्वर्गामध्ये असावं ही जिवंत देवाची इच्छा आहे. आणि त्यामुळेच त्याने प्रवेश ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं की तुम्ही आणि मी त्या प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, म्हणजे आमचा नरकामध्ये सार्वकालिक नाश होणार नाही,
तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. या जगामध्ये येऊन त्याने फक्त प्रवचनच केलं नाही. या जगामध्ये येऊन त्याने फक्त आजारी लोकांनाच बरं केलं नाही. त्याने या जगामध्ये येऊन लोकांच्या महत्वाच्या गरजाच फक्त पूर्ण केल्या नाहीत, तर बायबल आम्हाला सांगतं सार्वकालिक जीवनासाठी त्याने मार्ग मोकळा केला. आणि तोही मार्ग विशेष प्रकारे वधस्तंभावर त्याने मोकळा केला. वधस्तंभामधून आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग तयार झाला. वधस्तंभ जो आहे, ज्यावर प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या मरणाने तो मार्ग मोकळा झाला आणि त्याच्या पुनरुत्थानाने त्या मार्गावर एक शिक्का मुहूर्त झाला की प्रत्येक मनुष्य स्वर्गामध्ये जाऊ शकतो. जो मेला तरी तो जगणार आहे आणि तो उठणार आहे आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. हे बायबलने प्रत्येक विश्वासणाऱ्यांना बजावून सांगितलेलं आहे. मग जर तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचा रस्ता मोकळा होण्यासाठी, स्वर्गीय जीवन तुम्हाला आणि मला मिळावं म्हणून जर आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, तर त्याबद्दल तुम्ही विचार करणं किती महत्वाचं आहे. स्वर्गाचा रस्ता स्वर्ग ज्याने बनवला त्याने मोकळा केलेला आहे, स्वतंत्र केलेला आहे प्रत्येक मानवासाठी जगामध्ये. आणि हे ज्ञान, हे जे ज्ञान आहे, हे आम्हाला मिळावं ही देवाची इच्छा आहे. वचन मी वाचतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 12 वचन काय सांगतं तिकडं आपण लक्ष देऊया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 12 वचन. 1 Corinthians chapter 13 verse 12. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर बायबल आम्हाला सांगत आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. याचा अर्थ आम्हाला स्वर्ग स्पष्ट दिसणार आहे ज्यावेळेस आमचा प्रवेश तेथे होईल. हे ज्ञान, परिपूर्ण ज्ञान प्रभू देणार आहे ज्या वेळेस तो आम्हाला स्वर्गामध्ये त्या ठिकाणी आमचा प्रवेश तो आम्हाला हाका मारून किंवा आमची निवड करून तेथे घेईल. त्यावेळेस आम्हाला कळणार आहे. ते परफेक्ट नॉलेज आहे आणि ते ज्ञान मनुष्याला देवाने दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, की प्रत्येक मनुष्याने याचा विचार करावा की स्वर्ग हे खरं ठिकाण आहे, परिपूर्ण ज्ञानाचं ठिकाण आहे. परिपूर्ण ज्ञान, सर्व काही ओळखण्यात येणार आहे असं ते ठिकाण आहे. तेथे कोणीच कमी किंवा जास्त राहणार नाही, मोठा किंवा उंच राहणार नाही. सर्व देवाची लेकरं समान राहणार आहेत देवाच्या समोर, हे लक्षात घ्या. आणखीन बायबल काय सांगतं तिकडं आपण लक्ष देणार आहोत. योहानाचे पहिले पत्र यामध्ये सुद्धा आपण विचार करणार आहोत आणि बघणार आहोत काय सांगण्यात आलेलं आहे. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 2रं वचन. 1 John chapter 3 verse 2 काय सांगतं? 3रा अध्याय 2रं वचन, योहानाचे पहिले पत्र. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्या सारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हे पवित्र वचन स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगत आहे. विशेष प्रकारे ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांना हे वचन विशेष प्रकारे आठवण करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तो प्रगट होणार आहे आणि तो आम्हाला घेऊन जाणार आहे सार्वकालिक जीवनामध्ये.
जसा तो आहे तसे आम्हीही होणार आहोत त्याच्याप्रमाणे, आणि जसा तो आहे त्याच्या सारखेच असं पवित्र वचन सांगत आहे. त्याकडे सुद्धा लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आणखीन त्यामध्येच वचन आहे, तिकडे सुद्धा लक्ष देऊया आपण. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 8 वचन काय सांगतं, लक्ष द्या. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. म्हणजे त्या ठिकाणी सर्व काही प्रीतीचं वातावरण राहणार आहे. या जगामध्ये दंगे आहेत, धोके आहेत, विश्वासघात आहे, भयंकर अशा प्रकारच्या घटना आहेत, पण स्वर्गामध्ये सर्व काही आनंदाचंच राहणार आहे. आणि बायबल एवढंच सांगत नाही तर सर्व गोष्टी सांगत आहे आम्हाला की स्वर्ग हे एक फार उत्तम अशा प्रकारचं ठिकाण आहे. मी वचन वाचतो आपल्या सर्वांसाठी, म्हणजे तुम्हाला कळून येईल. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 16व वचन काय सांगतं, इकडे लक्ष देऊया आपण. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 16 वचन या संदेशाचं हे शेवटचं वचन आहे. विश्वासणाऱ्यांनो लक्ष द्या. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 16व वचन. बुक ऑफ हिब्रू चॅप्टर 11 वर्स 16. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घ्यावा. देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की देवाने हे नगर तयार केलेले आहे, ज्यांच्यामध्ये उत्कंठा आहे, ज्यांच्यामध्ये स्वर्गीय नगरामध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि या नगरामध्ये कोणीही प्रवेश करू शकतो, त्यासाठी प्रभूने हा मार्ग मोकळा केलेला आहे. पण त्या ठिकाणी अट घातलेली आहे, ती म्हणजे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे. कारण बायबल आम्हाला सांगतो, योहानाचा 14वा अध्याय आणि 6व वचन, मार्ग सत्य व जीवन प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी म्हणजे पित्याकडे जाण्यासाठी येशू हाच मार्ग आहे. येशू शिवाय आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणून आजच निर्णय करा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन करा. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं, जो विश्वास ठेवतो बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, आणि जो शेवटपर्यंत विश्वासू राहील त्याला स्वर्गीय नगरामध्ये जिवंत देव स्वतः त्याला स्थान देईल. आणि विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा जी त्याची मंडळी त्याच्या आज्ञेचं पालन करणारी आहे तिला घेण्यासाठी येत आहे, आणि त्या मंडळीला देव पित्याच्या हातामध्ये सुपूर्द करणार आहे. याबद्दलही अनेक विश्वासणाऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की स्वर्ग हे खरं स्थान आहे. आणि म्हणून मनुष्याने आज संभ्रमामध्ये दुर्लक्ष किंवा या गोष्टीकडे कानाडोळा करून चालणार नाही, कारण त्याचा परिणाम भयंकर त्याला भोगावा लागणार आहे. म्हणून त्याने स्वतःहून विचार करायचा आहे. जर तो मनुष्य आहे, जर देवाने त्याच्यामध्ये सद्सद्विवेक बुद्धी घातलेली आहे आणि पहिलेच त्याच्या अंतःकरणामध्ये टाकण्यात आलेले की स्वर्ग आणि नरक आहे, तर हे खरे ठिकाण आहे. आणि जर खरं आहे तर शोध घ्या. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वर्गामध्ये घेण्यासाठी कधीही तयार आहे, कारण ते नगर त्याने संपूर्ण मानवांसाठी तयार केलेलं आहे. जो कोणी येईल तो त्या नगरामध्ये प्रवेश करू शकतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू स्वतः तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज संपूर्ण प्रेक्षकांना, विश्वासणाऱ्यांना स्वर्गीय स्थानाबद्दल, स्वर्गीय नगराबद्दल आज विशेष प्रकारे तुझ्या प्रवचनाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तू सांगितलंस. त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू त्यांनी ज्या गोष्टीबद्दल विचार करीत होते त्याबद्दल त्यांना अधिक खात्री पटलेली आहे. त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. या स्वर्गीय नगरामध्ये प्रभू तू आज अनेकांचा प्रवेश होऊ दे स्वर्गीय बापा. जे त्याची उत्कंठा बाळगतात त्यांच्यासाठी प्रभू ते नगर तू तयार केलेलं आहे. अनेक प्रेक्षक प्रभू तुझ्यामध्ये येण्यासाठी तयार आहेत. त्यांना सर्व प्रकारे सहाय्य कर, मदत कर, धैर्य दे आणि विश्वासणाऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू सहाय्य कर, हीच माझी विनंती आहे. आमचा धन्यवाद तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.